स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे वैती परिवार व वैकुंठवासी तुकाराम वैती आपले हार्दिक स्वागत करीत आहे. मानव जन्म ही परमेश्वराने आपल्याला दिलेली अनमोल अशी देणगी आहे. पण मानव हा वासना, लालसा, अहंकार, ईर्ष्या ह्या तमोगुणाच्या आहारी जाऊन पाप करतो आणि शेवटी आपल्या जीवनाचा सर्वनाश करतो. मृत्यूनंतर हा पापी जीव 84 लाख योनीच्या चक्रव्यूहात अडकून पडतो. पण खरंच मानवी जीवन म्हणजे फक्त श्वास घेणे, भोजन करणे आणि झोपून जाणे इथपर्यंतच आहे का? नाही. मानवी जीवन ह्याच्याही पलीकडे आहे. मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देतात ते आपले परमपूज्य सद्गुरू. गुरुच्या सामर्थ्याने, गुरुच्या साक्षात्काराने, गुरुच्या आशीर्वादाने मानव हा भक्तिमार्गाला लागतो, सत्कर्म करतो आणि ह्या जीवन मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडून मोक्ष प्राप्त करतो. ही कथा आहे यवन राजाची. फार वर्षापूर्वी कृतयुगात खूप मोठा एक यवन राजा होता. तो इतका वासनाधीन होता की त्याने त्याच्या राज्यातील सर्व स्त्रियांचा उपभोग घेतला. कोणत्याही स्त्रीला त्याने सोडली नाही. विवाहित, विधवा, कुमारी, रजस्वला, कन्या अशा सर्व स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले. तो खूप मदिरा पित असे. त्यामुळे तरुणपणी त्याला भयंकर असा रोग झाला. त्याच्या राज्यातील मंत्र्यांनी व सेवकांनी त्याचा त्याग केला. शत्रूने त्याचे राज्य हिरावून घेतले आणि अंत्यशेवटी अशा पापी, वासनाधीन व व्यसनाधीन राजाचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर हा पापी जीव 84 लाख योनीत जन्म घेऊ लागला. बाबा, बाबा, लाकड तोडणं बस करा. मला ह्या जंगलात खूप भीती वाटायला लागली आहे. घाबरू नकोस लेका, थोड्या वेळात लाकडं तोडून होऊन जातील. बाबा, लवकर घरी चला. आई घरी एकटीच आहे. चला ना बाबा. जरा धीर धर लेका, आपण निघू थोड्या वेळात. बाबा, मला खूप तहान लागली आहे. हा लेका, त्या झाडापाशी पाणी ठेवलं आहे, तिथे जा आणि पी. बाबा, बाबा, मला वाचवा बाबा, मला वाचवा बाबा. बाबा, रामा! अजगराच्या जन्मानंतर तो राजा दुसऱ्या योनीत जन्म घेतो. जन्म मरणाचे चक्र त्याचे चालूच राहते. काही जन्मानंतर तो राजा राक्षस योनीत जन्म घेतो आणि बनतो महाभयानक ब्रह्म राक्षस. एकदा वामदेव नावाचे महातपस्वी, भस्मधारी, जटाधारी, वल्करी धारण करणारे महातेजस्वी शिवयोगी त्या भयानक जंगलात प्रवास करीत होते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
कोण आहेस तू? माझी वाट अडवून का उभा आहेस? कोण आहे मी? कोण आहे मी? मी आहे ब्रह्म राक्षस. मी तुझ्या वाटेवर नाही, तू माझ्या जागेवर आहे. मूर्ख माणसा, तू माझ्या तावडीत सापडला आहेस. खूप दिवस झाले मी काही खाल्ले नव्हते. बरं झालास तू आलास येथे. तयार हो मरणाला. तू माझा आहारी जात आहे. सावधान, जवळ आलास तर राख करून टाकीन. तू आणि मला मारणार? कधी श्वानाने हत्तीचा शिकार केला आहे का? मी जास्त वेळ थांबणार नाही. आताच तुला खाऊन टाकतो. हे स्वामी, कोण आहात आपण? आणि तुम्ही माझ्या अंगावर हे काय उडवलं? मी वामदेव आहे, महादेवाचा भक्त. मी तुझ्या अंगाला महादेवाचा दिव्य भस्म लावला आहे. हे स्वामी, महादेवाच्या भस्माने मी आज पवित्र झालो. माझी सर्व आसुरी शक्ती नाहीशी झाली. हे स्वामी, ह्या नरकातून मला बाहेर काढा. माझा उद्धार करा. हे गुरुवर्य, माझा उद्धार करा. ठीक आहे. हे गुरुवर्य, ह्या निर्जन जंगलात मी काय करीत आहे? आणि हा राक्षसी अवतार मला का मिळाला आहे? तू एक यवन राजा होता. राजा असताना तू खूप पाप केली, महिलांवर अत्याचार केले. तरुणपणी तुला क्षयादी रोग झाले. त्यानंतर तुझा मृत्यू झाला. नंतर तू अनेक योनीत जन्म घेतले. वाघ, अजगर, माकड, लांडगा, कुत्रा, सरडा, डुक्कर ह्यासारख्या 84 लक्ष योनींच्या चक्रात तू अडकून राहिला. हा तुझा राक्षस योनीत 25वा जन्म आहे. हे गुरुवर्य, मला ह्या नरकवासातून मुक्त करा. मला खूप वेदना होतात. माझा उद्धार करा. हे गुरुवर्य, माझा उद्धार करा. ज्या भस्माने तू आज पवित्र झाला आहेस, तो भस्म साक्षात महादेवाचा शृंगार आहे. महादेवाच्या भस्माने जर तू पवित्र होत असेल तर साक्षात महादेवाच्या नामस्मरणाने, त्यांची आराधना केल्याने तुझे जीवन सार्थक होईल. तुझा उद्धार होईल. आजपासून तू महादेवाची कठीण उपासना कर आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कर. गुरु आज्ञा होताच तो ब्रह्मराक्षस वामदेवाचा शिष्य बनला आणि गुरु आज्ञेप्रमाणे शंकराचे नामस्मरण करू लागला. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
काही कालानंतर त्या राजाला मोक्षप्राप्ती मिळाली. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अर्थात जो महापुरुष अज्ञानी समाजाला एकत्रित करतो, त्यांना ज्ञान देतो, व्यसनापासून दूर नेऊन त्या समाजाला शिक्षित बनवितो आणि सत्कर्म करून त्या समाजाला भक्ती मार्गाला लावतो, तोच खरा गुरु आहे. बाकी सर्व ढोंग आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तिला टोपी घालून माला म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे बंधू. गुरु हा सूर्यासारखा तेजस्वी असतो. तो आपल्या भक्तांना अंधारात न ठेवता सर्वांना प्रकाशित करतो. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. ज्याने ज्याने गुरूंचा अनुग्रह घेतला आहे, जे जे गुरूंचे सांगितलेल्या मार्गावर चालले आहेत, त्यांचे तर चांगलं झालंच आहे. गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे त्याचा जो स्वीकार करेल त्यांचं तर कल्याण आहेच, पण चुकून सुद्धा गुरूंनी न सांगितलेल्या मार्गावर जाऊ नका. का? कारण तेथे धोका आहे. तर विचार करा, ज्यांनी गुरूंना बाहेर काढलं, त्यांचा अपमान केला, त्यांचं काय? लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे परिसामध्ये आहे, तसेच सामान्य माणसाला मोक्ष प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य खऱ्या गुरुमध्ये आहे.